त्र्यंबकेश्वर नगर परिषद उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंजुताई रवींद्र वारुणसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। विशेष बाब म्हणजे वारुणसे कुटुंबातून प्रथमच नगरसेविका म्हणून निवडून येताच काही दिवसातच त्या थेट उपनगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्या असून या वारुणसे फॅमिलीच्या राजकीय इतिहासातील अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण ठरलाय। यापूर्वी त्या प्रभाग क्रमांक 1 मधून बिनविरोध नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या। त्यानंतर आता उपनगराध्यक्ष पदही त्यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्या नेतृत्वावर सर्व पक्षांनी दाखवलेला विश्वास अधोरेखित झालाय। या निवडीचा आनंद ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत साजरा करण्यात आलाय। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या तिन्ही प्रमुख पक्षांच्या संगम मताने मंजुताई वारुणसे यांची निवड झाल्याने शहरात राजकीय एकोपा आणि समन्वयाचे वातावरण निर्माण झाले। यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष त्रिवेणीताई तुंगार तसेच सर्व पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, तालुक्यातील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी एकमताने मंजुताईंचा उपनगराध्यक्ष म्हणून सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। सत्काराला उत्तर देताना मंजुताई म्हणाल्या की नगरसेविका ते उपनगराध्यक्ष असा मिळालेला मान हा वारुणसे कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी मोठा सन्मान आहे। माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही। त्र्यंबकेश्वर शहराच्या विकासासाठी स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य व मूलभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सर्व पक्षांच्या सहकार्याने प्रामाणिकपणे काम करेन। त्यांच्या या बिनविरोध निवडीमुळे त्र्यंबकेश्वर नगर परिषद एक सकारात्मक आणि विकासाभिमुख वातावरण निर्माण झाले असून वारुणसे फॅमिलीचा पहिला नगरसेवक थेट उपनगराध्यक्ष हा नवा इतिहास शहराच्या राजकारणात कोरला गेलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।